कार पार्किंग विकत घेऊ शकता या रील्स वरती अनेक पद्धतीचे कमेंट्स आलेत. ह्याच्यातले बरेच कमेंट्स हे वकिलांनी केलेले आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओ मधून आपण समजावून घेऊया की नक्की कार पार्किंग कसं विकता येतं आणि कसं विकत घेता येतं. या कमेंट्स वरनं असं कळतं की अजूनही लोकांना हे माहित नाही की बिल्डर कव्हर्ड कार पार्किंग किंवा प्लॅन मध्ये सँक्शन असलेले कार पार्किंग विकू शकतात आणि तुम्ही असे कार पार्किंग विकत घेऊ शकता. रेरानी ऑर्डर नंबर 54 मध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कार पार्किंग हे तुम्ही बुक करू शकता किंवा बिल्डर तुम्हाला ते अलॉट देखील करू शकतात. या सर्क्युलर मध्ये कव्हर्ड कार पार्किंग, गॅरेजेस, ओपन कार पार्किंग या सगळ्या पद्धतीच्या कार पार्किंगला बुक्ड किंवा अलॉटमेंट असे शब्द वापरलेले आहेत. या सर्क्युलर वरनं अतिशय स्पष्टपणे हे क्लिअर होतं की तुम्ही कार पार्किंग विकत घेऊ शकता. आता हे कार पार्किंग विकत घेत असताना किंवा तुम्हाला अलॉटमेंट झाली असेल तर अशी अलॉटमेंट घेताना त्याची नोंदणी कुठे कुठे असली पाहिजे हे महत्वाचं आहे. तुम्ही कार पार्किंग विकत घेऊ शकता असं जेव्हा मी म्हणाले तेव्हा ते कार पार्किंग तुमच्या ॲग्रीमेंट मध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा एखादा फ्लॅट विकत घेता किंवा एखादं शॉप विकत घेता तेव्हा त्याच्या रजिस्टर्ड डॉक्युमेंट मध्ये तुमच्या त्या प्रॉपर्टी बरोबर त्याचं कार पार्किंग देखील नमूद आहे का हे बघणं गरजेचं आहे. या प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटच्या इंडेक्स 2 मध्ये हे कार पार्किंग लिहिलंय का हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यावरती त्या प्रॉपर्टी बरोबरच कार पार्किंगच्या एरियावरती तुम्ही स्टॅम्प भरलाय का हे चेक करणं गरजेचं आहे. असं कार पार्किंग तुमच्या ॲग्रीमेंट मध्ये तुमच्या डॉक्युमेंट मध्ये नमूद आहे का हे तुमच्या वकिलांकडून चेक करून घेऊ शकता किंवा तुम्हाला मदत लागली तर तुम्ही आम्हाला देखील कॉन्टॅक्ट करू शकता. अनेक वकिलांच्या देखील माझ्या या रील वरती कमेंट आहेत की कार पार्किंग विकू शकत नाही. महारेरानी 54/2024 ही ऑर्डर दिली आहे आणि या ऑर्डर मध्ये अतिशय क्लिअर झालेलं आहे की कार पार्किंग कुठल्या पद्धतीने विकत घेता येतं. या सर्क्युलर मध्ये अतिशय क्लिअरली लिहिलेलं आहे की तुमच्या अलॉटमेंट लेटरला आणि तुमच्या ॲग्रीमेंटला या कार पार्किंगचा लेआउट अनेक्स असला पाहिजे. त्याचा नंबर, त्याची लेंथ, त्याची विड्थ आणि त्याचा सगळे डिस्क्रिप्शन्स तुमच्या डॉक्युमेंट मध्ये नमूद असायला पाहिजेत. त्यामुळे अगदी निश्चिंतपणे कार पार्किंग हे तुम्ही विकत घेऊ शकता. रेरामध्ये अनेक कार पार्किंग बद्दलच्या केसेस फाईल झालेल्या आहेत आणि अनेक केसेस मध्ये ऑर्डर्स देखील झाल्या आहेत. तुमच्या ॲग्रीमेंट मध्ये जेव्हा कार पार्किंगचा नंबर मेन्शन असतो आणि त्याचा टाईप मेन्शन असतो तेव्हा तशा पद्धतीचं कार पार्क तुम्हाला अलॉट करायलाच पाहिजे आणि ती बिल्डरची ड्युटी आहे. आणि अशा अनेक प्रकारच्या ऑर्डर्स तुम्हाला रेरामध्ये नक्की पाहायला मिळतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. किंवा रेराबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.